सभासदांचं मी पुन्हा या ठिकाणी स्वागत करतो। आणि या ठिकाणी प्रथम गोलंदाजीसाठी येतोय सलामीचा गोलंदाज असेल सुजित गावडे आणि स्ट्राइक वरती पोहोचलेत। जोरदार टाळ्याने स्वागत करूया। स्वतः यजमान संघ दाखल होतोय। फलंदाजीसाठी येत आहेत सलामीचे फलंदाज स्वप्नील पवार, प्रतीक सुर्वे। आता ज्यांचं या ठिकाणी आजच्या या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे असे फणसू ग्राम विकास मंडळ खजिनदार सन्माननीय रुपेशजी कोपटकर सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचे। स्ट्राइक वरती आहेत, नॉन स्ट्राइक वरती हे दोन्ही सलामीचे फलंदाज यजमान संघाकडून प्रतीक सुर्वे आणि स्वप्नील पवार। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। पंचांना देखील इशारा येतोय स्टार्ट द मॅच। पुन्हा पहिला चेंडू फेकला जातोय सुजित गावडे। पहिला चेंडूचा सामना केला जातोय, चेंडू जातोय सीमा रेषे पार, येतोय एक खणखणीत षटकार। आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं स्पर्धेसाठी महत्वपूर्ण देणगीला देखील या ठिकाणी लाभलेले आहेत। सन्माननीय संतोषजी खामकर सर यांच्याकडून 1000, गणेशजी जाधव सर यांच्याकडून 1000 आणि उभी रुपेश तांबे यांच्याकडून 500 रुपये। आतिषबाजी करत आहेत कारण ही एक वेगळी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते। सुंदर असं आयोजन नियोजनामध्ये ही संपन्न होत असलेली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये स्वतः यजमान संघ दाखल झाला आणि प्रथम फलंदाजी करत असताना षटकार चौकारांची आतिषबाजी करतात मात्र हवेमध्ये चेंडू वरती येतोय फिल्डर आणि येतोय एक मोठा प्रतीक सूर्य यांच्याकडून एक षटकार पहिला चेंडू होती आणि दुसरा चेंडू होती चौकार मिळाला होता, परंतु तिसरा चेंडू मात्र थोडंसं शांत मनाने शांत संयमाने या ठिकाणी खेळायला हवा होता। परंतु या ठिकाणी आपल्या धावा करायच्या, आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभी करायची आहे, त्याच पद्धतीने फलंदाजी या ठिकाणी करत होता आणि त्या नादामध्ये या ठिकाणी जेल होऊन माघारी परतलेत। आता मात्र मैदानामध्ये दाखल होत आहेत ज्यांना अनेक वर्षाचा या ठिकाणी अनुभव आहे, त्याने अनेक स्पर्धा खेळलेल्या आहेत, त्यांनी सुंदर या ठिकाणी आपल्याला पंचांची भूमिका नवी मुंबई मध्ये पाहायला मिळते असे आमचे मित्र आणि खऱ्या अर्थाने आजच्या या स्पर्धा यशस्वी करण्यामागे महत्वाची भूमिका बजावणारे स्वतः मैदानामध्ये दाखल होत आहेत अनिल भागणे। खूप मोठी जबाबदारी आहे। एक गडी बाद झाल्यानंतर आपल्या संघासाठी महत्वाचं जर धावसंख्या उभी करायची असेल तर मला मैदानामध्ये उतरायचंय, मला स्वतः बॅट घेऊन मैदानामध्ये जायचंय, याच आशेने आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका बजावण्यासाठी आता स्ट्राइक मध्ये पोहोचलेत अनिल भागणे। पण सुंदर गोलंदाजीला दाद द्यावी लागेल सुजित भागणे गावडे यांच्या। पाहूया पुढील चेंडू फेकला जातोय, कोण सरस ठरेल सुजित की अनिल? पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू अतिरिक्त धाव। मित्रांनो वाईट नो जेव्हा आपल्याला मिळतात, एक धाव जेव्हा आपल्याला मिळत जाते त्यावेळी एक प्लस पॉइंट म्हणजे बोनस पॉइंट आपल्याला मिळतो आणि त्याच बोनस धावेच्या रूपाने आपल्या धावसंख्येत देखील भर पडते आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते 11 धावा। संदप मैदान मानपाडा या मैदानामध्ये पार पडत असलेला हा मॅजिक 11 चषक 2025 चा हा रणसंग्राम आपण पाहतोय आणि या रणसंग्राम मध्ये या स्पर्धेमध्ये
तिसऱ्या सामन्यामध्ये खेळत असताना अनिल भांगणे यांच्या बॅट मध्ये निघाला आपल्या संघासाठी हा सुंदर चौकार. सुंदर असं या ठिकाणी आपल्या डीजे वाले देखील आपल्या सहकार्य करतात. चौकार षटकार ज्यावेळी लगावले जात आहेत त्यावेळी डीजेचा ताल देखील या ठिकाणी खेळाडू घेताना आपण पाहतोय. त्यांना देखील प्रोत्साहन मिळतंय. पुन्हा एकदा बॅटची कळा जाते, चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या मागे, येत आहेत पुन्हा एक चौकार, मिळतात 4 धावा. हे देखील पाहावं लागेल, कारण जर आपण मागील सामना जर आपण पाहिला ना मित्रांनो, तर खऱ्या अर्थानं असा वाटला होता की एका बाजूला हा सामना झुकलेला दिसला. राधाकृष्ण क्रिकेट संघाचा फलंदाज ज्यांनी लगातार 4 षटकार लगावले आणि आपल्याकडे सामना खेचून आणला, अशीच फलंदाजी करावी लागेल. पुन्हा या ठिकाणी मला वाटतंय काय होतंय, मोठा फटका येतोय, येतात पुन्हा 4 धावा. सुंदर फटकेबाजी करतात अनिल वाघने. दाद द्यावी लागेल त्यांच्या फलंदाजीला, मोठा अनुभव आहे त्यांच्यामध्ये. या अनुभवाचाच फायदा त्यांना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फटकेबाजी करून संघासाठी महत्वाची भूमिका बजावतात आणि या 3 चौकारांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या आता पोहोचते 23. कारण खऱ्या अर्थानं मित्रांनो जर आपण पाहिलं तर प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळत असं नाहीये, पण अपयशाने हरून जाता कामा नये. यश हे मिळणारच आहे तुम्ही केलेल्या मेहनतीवर आणि तुमच्या विश्वासावर. चला पुढील खेळण्यासाठी नाणेफेकीसाठी यायचे के स्टार क्रिकेट संघ कोपटकरवाडी वर्सेस एकता क्रिकेट संघ उर्फी. फणसू गावातील हा बलाढ्य संघ म्हणून मानले जाते. के स्टार क्रिकेट संघ कोपटकरवाडी संघ या संघाचे संघनायक आणि एकता क्रिकेट संघ उर्फी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकी कक्षाच्या दिशेने यायचंय. हो हो क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सांगितलं, मला वाटतंय पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या किती होत आहेत, तर मला वाटतं धावसंख्या होत आहेत 23 धावा. हा एक रेकॉर्ड या ठिकाणी होतोय यजमान संघाच्या नावाने. दुसरं षटक कोण घेऊन आले? अक्षय. या ठिकाणी आपण पाहतोय की रविवार म्हटलं तर प्रत्येक खेळाडू तुम्हाला हा मैदानामध्ये दिसत असतो प्रॅक्टिस साठी, परंतु प्रॅक्टिस केल्यानंतर अशा या ज्यावेळेस स्पर्धा भरवल्या जातात त्या भरवल्यानंतर मिळाला या ठिकाणी एक सुखद अनुभव आपण पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी हो हो क्या बात आहे, चेंडू फेकला दिलाय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मिस फिल्डिंग. चेंडूवरती मात्र फिल्डर आला होता, परंतु चेंडू हाताच्या मधून निसटला आणि थेट गेला रवींद्र जडेजा कक्षा दिशेने 4 धावांसाठी. आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 27. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद झाल्यानंतर देखील या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावली होती अनिल भांगणे आणि प्रतीक सुर्वे यांनी. चौकार षटकारांची आतिषबाजी केली आणि या चौकार षटकारांच्या आतिषबाजीने आपली दंगाची धावसंख्या देखील नेऊन ठेवले. पुन्हा एकदा काय होतंय, ओहो क्या बात आहे, एका मागोमाग एक धडाधड म्हणावं लागेल, धडाकेबाज म्हणावं लागेल असे हे दोन्ही फलंदाज.
तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग जरी निर्माण कराल असा स्वतःचा मार्ग निर्माण केलेला आहे या दोन्ही फलंदाजांनी. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू. नक्की थोडस प्रेशर दर्पण आला असेल गोलंदाजांवरती, कारण ज्या पद्धतीने हे दोन्ही फलंदाज गोलंदाजांवरती तुटून पडले आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी तुटून पडल्यानंतर केलेली ही मोठी धावसंख्या असेल. हो हो, क्या बात आहे. पुन्हा मोठं प्रेशर, मोठं दडपण या ठिकाणी अक्षय वरती आलेलं दिसतंय. आणि दोन लगातार या ठिकाणी वाईट चेंडू फेकले गेले आणि निर्धाव दोन एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळाल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 33. नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. के स्टार क्रिकेट संघ खोपटकरवाडी वर्सेस एकता क्रिकेट संघ उर्फी. दोन्ही संघाचे संघ नायक त्वरित आपण नाणेफेकीसाठी यायचंय नाणेफेकी कक्षाच्या दिशेने. हो हो, या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी मला वाटतंय षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. आणि षटकारांची आतिषबाजी कोणाकडून पाहायला मिळते? प्रतीक सुर्वे, स्वप्नील पवार सगळे या ठिकाणी आपल्याला. हो हो, क्या बात आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने षटकार लगावला गेला ना मित्रांनो, त्या कक्षाकडे पहा. तो कोणाचा कक्ष आहे तर युवराज सिंगचा कक्ष आहे. आणि मैदानात कोण आहे तर आजचा या मॅजिक 11 चषक 2025 या आपल्या मॅजिक 11 संघाचा युवराज सिंग आहे, म्हणजेच स्वप्नील. या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सुंदर फटकेबाजी एका मागोमाग एक, कुठे न थांबता स्वतःवरचा कॉन्फिडन्स, स्वतःवरचा आत्मविश्वास देऊन या ठिकाणी खेळतायत हे दोन्ही फलंदाज. हो हो, पुन्हा हवेमध्ये चेंडू आणि या ठिकाणी चेंडू वरती येतोय का क्षेत्ररक्षक पाहावं लागेल. परंतु तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा तर नक्कीच घेतल्या आहेत. 2 नाही तर 3 धावा धावून घेतल्या आहेत. आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र मोठी उभी करून ठेवले. धावसंख्या पोहोचते 48. आणि होय साहेब, या ठिकाणी आपल्याला आता मोठा रेकॉर्ड ब्रेक होतोय, कारण खामकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली होते ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये या ठिकाणी स्वतः जेव्हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय तर आता वैयक्तिक जर आपण पाहिलं तर सांघिक खेळ खेळत असताना या ठिकाणी एक मोठा या ठिकाणी मला वाटतं थोडस शांतता पसरली, कारण स्वतः यजमान संघ ज्यावेळी फटकेबाजी करत असतो एक वेगळं दडपण या ठिकाणी आले समोरील संघाला. आणि यानंतर पुढील नाणेफेकीचा या उडवली जाते. के स्टार क्रिकेट संघ खोपटकाडे वर्सेस एकता क्रिकेट संघ उर्फी. आणि नाणेफेकीचा कौल उडवला जातोय ज्यांच्या शुभ हस्ते असे युवकांचे मार्गदर्शक सन्माननीय प्रवीणजी मनवळकर यांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी काय होतंय, काही या ठिकाणी मला वाटतं थोडस कोणतंही दडपण नाहीये. आपल्या मोठी धावसंख्या उभी करायची, संघाला पुढे घेऊन जायचंय आणि केवळ 2 षटक समाप्त झालेत. आणि 2 षटकाच्या समाप्तीचा धावसंख्या होते 52. सरासरी जर रन रेट आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आलेत 29 धावा आलेल्या दिसत आहेत. 29. दुसऱ्या षटकामध्ये एक महागडे षटक ठरलंय अक्षय याचं. 52 मोठं आव्हान असेल मला वाटतं आजच्या या स्पर्धेमधलं. सर्वोच्च धावसंख्या जर कोणाच्या नावाने असेल तर एक वेगळा इतिहास, वेगळा रेकॉर्ड या ठिकाणी केला गेलाय मॅजिक 11 क्लब भंडारवाडी यांच्या नावाने. तुम्ही जिंकलात का? के स्टार क्रिकेट संघ खोपटकरवाडी वर्सेस एकता क्रिकेट संघ उर्फी यामध्ये नाणेफेकीचा कौल घेतला के स्टार क्रिकेट संघ खोपटकरवाडी. आपलं डिसिजन आपण लवकरात लवकर या ठिकाणी कळत करायचं आहे. आणि या ठिकाणी प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. नक्कीच एक मोठी धडकेबाज फलंदाजी आपल्याला पाहावी लागेल, आणि एक नावाजलेला फणसू गावातील हा महत्वपूर्ण संघ आहे के स्टार क्रिकेट संघ खोपटकरवाडी. दोन्ही संघांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. पहिला चेंडू फेकला गेलाय. पहिल्या चेंडूवरती किती धावा मिळाल्यात तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात.
आता मात्र थोडंसं रोखून ठेवलंय, कारण कुठेतरी एक वेगळं वादळ आपण पाहिलं होतं या मैदानामध्ये दोन्ही फलंदाजाच्या रूपाने. ते वादळ थोडंसं पहिल्या चेंडूवरती देखील मात्र रोखून ठेवलंय, परंतु आता पुढील चेंडू पाहावं लागेल. गोलंदाज दोन चेंडू फेकले गेले, दोन चेंडूंवरती या ठिकाणी पुन्हा 2 धावा मिळेल. पंकज गोलंदाज आदित्य शेवटचं षटक घेऊन आदित्यला नक्कीच सुंदर गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र एक धाव या ठिकाणी तोडावी लागेल, परंतु या ठिकाणी जोडतायत धावा, तोडफोड करतायत ते प्रतीक सुर्वे, स्वप्नील पवार आणि अनिल भागणे. पाहूया 2-2 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 54 आणि या ठिकाणी मला वाटतंय चेंडू निसटलाय, चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या मागे. पंचांचा इशारा काय ते पाहावं लागेल. पंचांचा इशारा होतोय 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या आता होते 58. 58 धावा झालेल्या आहेत. लेग बाय ना, बॅटकट आहे. मला वाटतं हा देखील चौकार त्यांच्या नावाने गेला, स्वप्नील पवारांच्या नावाने. जवळ आपण जर स्वप्नील पवार यांचं वैयक्तिक जर पाहिलं तर 3 चौकार 2 षटकार असे हे फलंदाजी वरती अजूनही स्ट्राईक होते आहेत. हो पुन्हा या ठिकाणी युवराज सिंग जसे फलंदाजी करताना आपण पाहतोय वीरेंद्र सेवा कक्षाच्या दिशेने आणि पुन्हा चौकार. उभी केली जाते. चौकारांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या आता पुढे सरकते. धावसंख्या मात्र मला वाटते मोठी होईल, नक्की मोठी होईल. 68 असा हा रेकॉर्ड या मैदानामध्ये आजच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळेल का, आणि तो रेकॉर्ड असेल यजमान संघाच्या नावावरती. डावखोळे फलंदाज पुन्हा या ठिकाणी पुन्हा मला वाटतंय एसटी रक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. 1 धाव नक्कीच घेतली जाते, परंतु 1 धाव ते नाही थांबायचे. 2 धावा मला पूर्ण करायच्या आहेत आणि या 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 70. हा एक वेगळा विश्वविक्रम, हा एक वेगळा इतिहास या ठिकाणी रचला गेलाय मॅजिक 11 यांच्या नावाची. 70 धावांचा मित्रांनो, 71 धावांचं मोठं कडवट आव्हान या ठिकाणी उभं केले गेले. आणि हा धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी फक्त तुम्हाला काय करावं लागेल तर ज्या पद्धतीने मॅजिक 11 क्रिकेट संघाने जी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केली, तीच आतिषबाजी जय हनुमान क्रिकेट कोंडे ब संघाला करावी लागेल. यानंतर पुढील होणारा सामना आहे के स्टार क्रिकेट संघ खोपटकरवाडी वर्सेस एकता क्रिकेट संघ उर्फी. आणि दोन्ही संघांनी या ठिकाणी नाणेफेकीचा कौल देखील घेतलाय आणि दोन्ही संघाला विनंती असेल हा सामना संपल्यानंतर त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी वैयक्तिक जर धावसंख्या आपण पाहिली तर स्वप्नील पवार यांनी आपल्या संघासाठी वैयक्तिक धावसंख्या केली 41. संघाची धावसंख्या ज्यावेळी 70 असते त्यावेळी वैयक्तिक धावसंख्या त्यांची 41 म्हणजे मोठा सिंहाचा वाटा त्यांनी या ठिकाणी केलाय. परंतु त्याच्या बरोबर त्यांना महत्वाची साथ दिली ते अनिल भागणे यांनी, ज्यांनी वैयक्तिक 16 धावा केल्या आणि प्रतीक सुर्वे यांची 10 धावांची अशा वैयक्तिक धावसंख्या या ठिकाणी उभी केली गेली. त्यामुळे संघाची धावसंख्या झाली आहे 70 धावा. चला लवकरात लवकर क्षेत्रस्थान सजून घ्यायचंय.
जास्त वेळ घेता येणार नाहीये. क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी सज्ज राहायचंय मॅजिक 11 फन्सू संघ. आणि सलामीचे फलंदाज आपण मैदानाचा ताबा घ्यायचंय जय हनुमान क्रिकेट संघ कोंडे ब संघ. एक संदेश नक्की देऊ शकतो, कारण मित्रांनो कासवाच्या गतीने का होईना आपण रोज थोडी थोडी प्रगती करत राहायची. कारण खूप ससे येतील आडवे, बस त्यांना आपल्याला हरवायची हिंमत ठेवायची. अशाच हिमतीने आणि जिद्दीने उतरलेले आजच्या या स्पर्धेमध्ये 16 संघ. जो संघ पराजित होईल त्या संघाला मात्र या ठिकाणी घरी परतावं लागेल. आणि जो संघ विजय होईल त्याला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळत आहे. पुढच्या फेरीमध्ये त्याला एक संधी प्राप्त होत आहे. नक्कीच अंतिम शेवटच्या टप्प्यामध्ये कोण होणार आजचा हा मॅजिक 11 2025 चा मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफीचं नाव कोरलं जाईल. चला फलंदाज श्रद्धांजली श्रद्धांजली ना. सर्वांनी शांत राहायचंय. एक 2 मिनिटं या ठिकाणी स्तब्ध उभं राहायचं आहे सर्वांनी. या ठिकाणी नामस्मरण करून या ठिकाणी आपल्या गाव देवीच्या नावाचं या ठिकाणी नामस्मरण केल्यानंतर पुन्हा एकदा या संघ क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी सज्ज राहील. कारण मोठं महत्वाचं कडवट आव्हान असेल 71 धावांचं 71 धावांचं कडवट आव्हान. म्हणजे मित्रांनो सरासरी जर आपण पाहिलं तर 24 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती एक चौकार. जर आपण गणित पाहिलं ना मित्रांनो सरासरी तर जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडूवरती चौकार असा हा सामना या ठिकाणी होणार आहे. 18 चेंडू 71 धावांची गरज. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं आहे, कारण अजूनही आपल्याला खूप सामने खेळायचे आहेत मित्रांनो. जेवढे सामने लवकर होतील तेवढी आपली पुढची स्पर्धा लवकर या ठिकाणी पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेमध्ये ज्यांच्याकडून महत्वाचं सहकार्य लाभलेलं आहे असे रेहान्स ट्रॅव्हल्सचे संचालक आजच्या या स्पर्धेचं प्रायोजक आणि खरी अर्थानं आजची स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये महत्वाचं सहकार्य लाभलेलं आहे असे रेहान्स ट्रॅव्हल्स, जे आपल्याला ज्यांच्याकडून आपल्याला भाड्याने 49 सीटर 35 सीटर आणि 20 सीटर अशी गाडी नक्कीच भाड्याने मिळते. आणि त्यांचा प्रवास हा सुखाचा प्रवास ज्यांच्या गाडीतून बसल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं असे रेहान्स ट्रॅव्हल्स चे संचालक राकेश जयरे जिग्नेश जयरे यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. आणि या ठिकाणी काय होतंय पहिला चेंडू फेकला जातोय आणि पहिल्या चेंडूचं स्वागत देखील षटकाराने केले जाते. आता मात्र या ठिकाणी असं वाटतंय की जरी धावसंख्या 71 71 धावसंख्या जरी असली तरी आम्हाला जे काय करायचंय तोडफोड करायची आहे, आम्हाला संघाला जिंकवायचंच आहे, तर आम्हाला पहिल्यापासून सुरुवातीपासून या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल. आणि त्याच उद्देशाने पहिला चेंडू फेकलाय अनुज गावडे आणि सीमारेषे पार येतो एक गणगणित षटकार. या 6 धावेच्या या षटकाराच्या मदतीने आपल्या संघाचं खातं देखील उघडले गेले. आणि नॉन स्ट्राईक वरती असेल त्याला साथ देण्यासाठी अक्षय गावडे. सलामीचा गोलंदाज आहे प्रीतम आयरे, त्यांनी पहिला चेंडू फेकला गेला. पहिल्या चेंडूचं स्वागत केलं षटकाराने. आता मात्र पुढील चेंडू त्यांना योग्य लेंथ मध्ये या ठिकाणी फेकावे लागतील, कारण 71 धावांचं जरी आव्हान असलं तरी म्हटलं क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये करो या मोरो जर आपण केलं तर नक्कीच या ठिकाणी मॅच आपल्याकडे खेचून आपण आणू शकतो. आणि पुन्हा या ठिकाणी काय होतंय चेंडू जातो का सीमारेषे पार पाहावं लागेल, परंतु या ठिकाणी 2 धावा नक्कीच घेतात. 3री धावा घेतात का? हो हो हो
या ठिकाणी मला वाटतं चेंडू येईल का सीमारेषेपार चेंडू मागे येतात फिल्डर 2 धावा घेतल्या 2 नाही तर मला वाटतं या ठिकाणी किती धावा घेतल्या गेल्यात पाहावं लागेल चौकार जरी मिळाला नसेल तरी 4 धावा मिळाल्यात का पाहावं लागेल पंचांचा इशारा देखील ऐकावं लागेल पाहावं लागेल पंचांचा इशारा किती धावा मिळाल्या 4 5 धावा चौकार जरी मिळाला नसेल तरी आम्ही पुन्हा एक एक्स्ट्रा धाव घेऊ आमच्या संघाला जिंकवायचं 71 धावांचं आव्हान पूर्ण करायचंय आणि याच पद्धतीने या ठिकाणी हे दोन्ही उतरलेले हे दोन्ही खेळाडू अनुज गावडे आणि अक्षय गावडे बंधू मला वाटतं पहिला चेंडू होते षटकार दुसऱ्या चेंडू होती 5 धावा 2 चेंडू होते आल्या ते 11 धावा अजून पुढील चेंडूचा सामना करायला लागेल हो बॅटची काढा जाते परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अनिल बागळे यांच्याकडून नक्की जर पाठीमागे हातातून चेंडू जर निसटला ना मित्रांनो तर तो नक्कीच चौकार मिळेल म्हणून यष्टीरक्षकाची भूमिका ही फार या ठिकाणी महत्वाची आहे या मैदानामध्ये आणि रोखून ठेवलंय 3 चेंडू 11 धावा पुन्हा सज्ज असेल आणि या ठिकाणी हवेमध्ये चेंडू वरती येत आहेत या ठिकाणी जीवदान देत आहेत परंतु या ठिकाणी क्या बात आहे जीवदान जरी मिळाला ना तरी मित्रांनो मी यष्टीरक्षक आहे माझ्या हातातून मात्र चेंडू निसटणार नाहीये आणि या ठिकाणी धावचित केलंय आणि खेळाडूला माघारी परतवलंय मला वाटतं सलामी जोडी या ठिकाणी फोडली गेले एक धाव फक्त मिळाले आणि या ठिकाणी गडी कोण बाद होते पाहावं लागेल कारण महत्वाचे फलंदाज ज्यांनी फलंदाजी केली होती या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा मैदानाच्या दिशेने जातोय पंचांचा इशारा येतोय अपील केली जाते परंतु या ठिकाणी मला वाटतंय पंचांवरती कोणताही दबाव नाहीये सुंदर पंच या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल आणि ह्या ठिकाणी काय होतंय पंचांचा इशारा येतोय पुन्हा एक गडी बाद हो क्या बात आहे कारण खेळाडूवृत्ती जर आपण मित्रांनो दाखवली ना तर त्या खेळाडूवृत्तीला फार महत्व आहे कारण स्पर्धा होतच राहतात परंतु खेळाडूवृत्ती दाखवणं हे देखील फार महत्वाचं आहे म्हणून सचिन तेंडुलकर सरांचं नाव वेळोवेळी घेतलं जातं कारण त्यांची जी खेळण्याची खेळाडूवृत्ती जी आहे त्यांच्यात जे गुण आहेत ते फार महत्वाचे आहेत पुन्हा या ठिकाणी आपण जातोय पुन्हा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत पहिलं षटक प्रगतीपथावर आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 18 धावा सुंदर या ठिकाणी मला वाटतं 18 धावा केल्या गेल्या आहेत कारण एवढ्या बलाढ्य संघासमोर जरी मोठं धावांचं आव्हान असलं तरी या ठिकाणी जयहनुमान क्रिकेट संघाने देखील त्याच पद्धतीने पाठलाग केलेली दिसते आणि पहिल्या षटकामध्ये 18 धावा या ठिकाणी केल्या गेल्या आता दुसरं षटक कोणावरती जबाबदारी दिली होती दुसरं षटक दिलं जात आहे प्रतीक सुर्वे त्या प्रतीक सुर्वे यांनी सलामीला येऊन आपल्या संघासाठी महत्वाच्या 10 धावा केल्या होत्या तो प्रतीक सुर्वे पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन आपल्या संघासाठी आणि मित्रांनो ध्येय आणि आत्मविश्वास ही यशाची किल्ली आहे त्या तुमच्याकडे नेहमी असू द्यात
कारण नक्कीच आपल्याकडे या ठिकाणी पाहतोय, पण क्या बात आहे, या ठिकाणी मात्र षटकारांची आतिषबाजी करतोय, स्वतः अजून मैदानामध्ये दाखल आहे अनुज गावडे याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण अनुज गावडे जोपर्यंत मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत सामना आपल्याकडे खेचून आणण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. कारण अनुज यांनी आल्यानंतर 2 षटकार आपल्या संघासाठी या ठिकाणी लगावले गेलेले आहेत आणि या षटकाराच्या मदतीने धाव संख्या पुढे सरकले. धाव संख्या होते 24. कुठेतरी असं वाटलं होतं की खरोखरच धाव संख्या जर आपण रोखून ठेवली असती ना पहिल्या इनिंग मध्ये तर नक्कीच एक कमिटीला विनंती असेल आपले राखीव खेळाडू मित्रांनो आपल्या मैदानाच्या बाहेर थांबून ठेवायचे आहेत. कारण चेंडू देण्यासाठी वेळ जास्त या ठिकाणी खर्च होणार नाहीये, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करायचे. कमिटी मेंबर्स पुन्हा एकदा सज्ज असेल, प्रत्येकाच्या पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडूचा सामना केलाय, परंतु या ठिकाणी चेंडू होते येतोय क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी पुन्हा जातोय चेंडू सीमारेषे पार, येतोय पुन्हा एक गणगणित चौकार. आता मात्र धावसंख्या पुढे सरकले, आता मात्र धावांचा पाठलाग केला जातोय. धावसंख्या होते 28 धावा. पहिल्या चेंडूवरती 6 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा, एकूण मिळाल्या 2 चेंडूवरती 10 धावा. नक्कीच अजूनही मैदानामध्ये अनुज गावडे अजूनही मैदानामध्ये आहे, मोठी फटकेबाजी करतोय, आपल्या संघाला विजय प्राप्त करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतोय. पुढील चेंडू फेकला जातोय प्रतीक सुर्वे यांच्याकडून. आखूड टप्प्याचा चेंडू, परत चेंडू सीमारेषे पार जाईल का, परत चेंडू गेलाय वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. या एका धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे सरकले, धाव संख्या आता पोहोचते 29. नक्की थोडस महागडे षटक म्हणावं लागेल आणि या ठिकाणी पुन्हा चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय पुन्हा अनुज गावडे यांच्या बॅट मधून एक गणगणित षटकार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अनुज साठी, कारण इनिंग मध्ये जशी सुंदर फटकेबाजी करायला पाहायला मिळाली स्वप्नील पवार यांच्याकडून, त्याला तोडीस तोड देण्यासाठी या ठिकाणी अजूनही मैदानामध्ये आहे तो अनुज गावडे. पहिल्या इनिंग मध्ये या ठिकाणी स्वप्नील पवार यांनी वैयक्तिक 41 धावसंख्या केली होती आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली होती 70. आता मात्र दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं जय हनुमान क्रिकेट संघाकडून मोठे फटकेबाजी करतोय स्वतः अनुज गावडे. नक्कीच अशीच फटकेबाजी शेवटपर्यंत करावी लागेल. एक एक चेंडू फार महत्वाचा आहे, जर निर्धाव चेंडू मित्रांनो फेकला ना तर नक्कीच सामना आपण गमावू शकतो. म्हणून निर्धाव चेंडू न जाता या ठिकाणी मोठी फटकेबाजी करून आपल्याकडे सामना खेचायचा आहे. पुढील चेंडू प्रतीक सुर्वे यांचा पाहूया. या ठिकाणी चेंडू फेकला जातोय, 1 धाव तर नक्कीच घेतली, तर 2 धावा या घ्यावेत लागणार, कारण स्ट्राईक वरती नेऊन ठेवायचं अनुज गावडे याला. या 2 धावेच्या मदतीने धाव संख्येत भर पडते, धाव संख्या पुढे सगळे, धाव संख्या होते 37. लॉस ऑफ 2 विकेट, 2 गडी बाद आणि धाव संख्या होते 37. सुंदर फलंदाजी करतोय अनुज गावडे. प्रतीक सुर्वे गोलंदाजी करताना या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती 6, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा, तिसरा वाईट, चौथा 6, 2 अशा धाव संख्या या ठिकाणी केली. आता मात्र योग्य लेंथ मिळाली प्रतीक सुर्वे यांना आणि षटकारांची आतिषबाजी केली होती. कुठेतरी थांबवणं फार महत्वाचं होतं प्रत्येक यांना, ते महत्वाची जबाबदारी या ठिकाणी या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील, शेवटचा चेंडू पुढील षटक टाकण्यासाठी सज्ज. आता मात्र पाहावं लागेल चेंडूवरती काय होते. क्या बात आहे, क्या बात आहे. या ठिकाणी मोठी जरी धावसंख्या उभी केली ना तरी एक वेगळी ओळख, एक वेगळी फलंदाजी, एक वेगळं या ठिकाणी कॉन्सेप्ट तयार केले अनुज गावडे यांच्यासाठी. मात्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 71 धावांचं जरी मोठं टार्गेट असलं ना मित्रांनो तरी मी अजूनही मैदानामध्ये आहे, मी चांगला प्लेअर आहे, मी चांगला फलंदाज आहे हे मात्र दाखवून दिलंय. आणि या 6 धावेच्या मध्ये धावसंख्या होते 43. नाणेफेकीसाठी नाणेफेक झाले भगणे साहेब, नाणेफेकीच आपण करून घेतलेली आहे, कोणतीही या ठिकाणी आपण जास्त वेळ घेतलेला नाहीये. पुढील होणारा सामना असेल के स्टार क्रिकेट संघ कोपटकाडी वर्सेस एकता क्रिकेट संघ उर्फी
दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज आहेत. आपण पुढील सामना खेळण्यासाठी सज्ज व्हायचंय. जास्त वेळ न घेता जसं सामना संपेल तसं आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. क्या बात आहे. या ठिकाणी मला वाटतं असं वाटलं होतं 71 धावांचं जर आव्हान असेल तर मला वाटतं एक आधीच मॅच मॅजिक 11 कडे झुकली जाईल. परंतु ज्या पद्धतीने खंबीरपणे या ठिकाणी फलंदाजी करतोय ना अनुज गावडे, त्या फलंदाजाला दाद द्यावी लागेल मित्रांनो. कारण 43 धावसंख्या या ठिकाणी केली. आता मात्र 6 चेंडू आणि गरज असेल जिंकण्यासाठी 28 धावा. आता मात्र स्ट्राईक वरती आणायला लागेल. स्ट्राईक वरती मात्र यावं लागेल त्या अनुज गावडे यालाच. कारण 6 चेंडू 28 धावांची गरज आहे. एक धाव घेऊन जरी अनुज गावडे यांना स्ट्राईक वरती मात्र आणावी लागेल. कारण ज्यांच्यामध्ये मोठी क्षमता आहे, ज्यांच्यामध्ये मोठी फटकेबाजी करण्याची मोठी ताकद आहे, असा हा बलवान गुणवंत खेळाडू अनुज गावडे नॉन स्ट्राईक वरती मात्र राहिलेला आहे. त्याला मात्र स्ट्राईक वरती आणावी लागेल. आजच्या या स्पर्धेसाठी महत्वाचं आर्थिक सहकार्य ज्यांच्याकडून लाभलेलं आहे असे सन्माननीय आदरणीय तानाजी निकम सर यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. हो हो, या ठिकाणी बघायचं नाही. या ठिकाणी आपल्याला मात्र अनुजला स्ट्राईक वरती आणायचंय हाच उद्देश होता. आणि या नादामध्ये मात्र आपला गडी गमावलाय. आणि नवीन फलंदाज येतोय. पाहावं लागेल कोणावरती जबाबदारी दिली जाते. स्वतः मला वाटतं मैदानामध्ये दाखल होत आहेत सुजित गावडे. या ठिकाणी बाद झालाय चेतन गावडे. आता मात्र स्ट्राईक वरती पोहोचलाय अनुज गावडे. कारण असं वाटलं होतं ना मित्रांनो, जर 51 धावांचं रन रेट असतं ना तर नक्की त्याचा पाठलाग करत असताना आज जे हनुमान क्रिकेट संघाला त्याचा पाठलाग करता आला असता. परंतु धावसंख्या मात्र मोठी उभी केली गेली. 71 धावसंख्या, मोठी धावसंख्या या ठिकाणी केली गेली. आणि त्याचा पाठलाग करत असताना देखील एक साईडने या ठिकाणी अजूनही मैदानामध्ये आहेत अनुज. पाहूया पुढील चेंडू अनुजसाठी. चेंडू फेकला जातोय. एक धाव तर नक्कीच घेतली जाते. एक नाही तर 2 धावा घेतल्या. ओ क्या बात आहे. या ठिकाणी मिस फिल्डिंग म्हणावी लागेल. हातातून चेंडू निसटला आणि थेट गेलाय रोहित शर्मा कक्षाच्या दिशेने. 4 धावा. आता मात्र पुन्हा सामन्याकडे आपण जातोय. 4 चेंडू 24 धावांची गरज. बरोबर आहे ना? 4 चेंडू 24 धावा. मित्रांनो, जर मागील सामने आपण जर पाहिले ना तर आपले सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण युट्यूब लाईव्ह आहे. या युट्यूब लाईव्ह झाल्यानंतर उद्या देखील आपण सामने पाहणार आहोत. कुठे आपली चूक झाली का, कुठे आपण कमी पडलोय का, हे देखील पाहण्याची एक वेगळी संधी म्हणजे युट्यूब लाईव्ह. आणि त्याचाच फायदा आपल्या संघासाठी होत असतो. हो, या ठिकाणी मला वाटतं बॅटची कडा लागली होती. या ठिकाणी आम्हाला देखील आवाज आला होता. परंतु एक मोठे जीवदान मिळाले. जर हा गडी बाद झाला असता तर या ठिकाणी मॅच म्हटलं समाप्त झाली असती. परंतु अजूनही त्यांच्याकडे 3 चेंडू आहेत. आणि 3 चेंडू आणि मला वाटतंय 24 धावांची गरज. फक्त सामन्याची औपचारिकता राहिलेली आहे. कारण 3 चेंडू 18 धावांची गरज असताना या 3 षटकार नक्कीच मारले असते. परंतु थोडंसं जर रन रेट जर पाहिलं ना मित्रांनो, थोडं रन रेट जर कमी असतं ना तर नक्कीच या ठिकाणी अतितटीची लढत आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु एका बाजूने अनुज गावडे यांनी जी षटकारांची आतिषबाजी केली ती नक्कीच या ठिकाणी. आता मात्र चेंडू फेकला गेला. निर्धाव चेंडू फेकला गेला. आता फक्त सामन्याची राहिले ती औपचारिकता आणि शेवटचे 2 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल 24. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला. दुसरा चेंडू 4 धावा. मात्र त्याच्यानंतर 2 चेंडू निर्धाव फेकले गेले. सुंदर गोलंदाजी करतोय जीत सुर्वे. मोठं रनअप घेऊन येतोय आणि चेंडू फेकला जातोय. या ठिकाणी क्या बात आहे. त्रिफलाचित करतोय आणि मोठा गडी माघारी परततोय. या ठिकाणी स्वतः अनुज गावडे माघारी परततोय. परंतु मित्रांनो, स्वतः वैयक्तिक 39 धावसंख्या या ठिकाणी केली गेली. अनुजच्या नावाने 39 वैयक्तिक धावसंख्या करून माघारी परतलाय. नक्कीच आपल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मोठी फटकेबाजी करत होता. परंतु या ठिकाणी त्रिफलाचित केले सुंदर गोलंदाजी करून जीत सुर्वे यांनी. डीजे वाल्यांसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण प्रत्येक चौका षटकारानंतर त्यांचा एक महत्त्वपूर्ण डीजे, महत्त्वपूर्ण आवाज या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी ऐकवला जातोय. खरोखरच त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो.
आणि या ठिकाणी माझ्यासोबत स्कोरर म्हणून काम पाहत आहेत सूरज नाचरे, कारण खूप महत्वाची भूमिका असते स्कोरर यांची आणि ते लाईव्ह अपडेट आपल्याला या ठिकाणी देत आहेत. पुन्हा या ठिकाणी बॅटची काढा जाते, चेंडू वरती येत आहेत परंतु चेंडू हातातून निसटलाय. काही हरकत नाही मित्रांनो, खूप धावा आपल्याला हव्या आहेत समोरील प्रतिस्पर्धाला, परंतु या ठिकाणी मला वाटतंय खेळ समाप्त होतोय, ही इनिंग समाप्त होते आणि या ठिकाणी विजय प्राप्त होतोय स्वतः यजमान संघ.